अजितदादांच्या विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल आज येण्याची शक्यता। AAIB कडून प्राथमिक अहवाल जाहीर केला जाण्याची शक्यता। अजितदादांच्या निधनाला 1 महिना पूर्ण। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास। नाशिकला जाण्यासाठी VSRच्या विमानाचा वापर। याच कंपनीच्या विमान अपघातामध्ये अजितदादांचा मृत्यू। आमदार रोहित पवारांवर कारवाईची मागणी। महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचं मरीन लाईन्स पोलिसांना पत्र। पोलीस अधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप। संदीप क्षीरसागर आणि अमोल मिटकरींवरही कारवाईची मागणी। राज्य सहकारी बँक प्रकरणामध्ये अजितदादांसह 70 जणांना क्लीन चिट। मुंबई हायकोर्टानं आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला। अण्णा हजारे आणि ईडीचा हस्तक्षेप अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला। संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती। औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय। भिवंडीमध्ये बंडखोरी करणं भाजपच्या नगरसेवकांना भोवण्याची शक्यता। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची 6 बंडखोर नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस। हिंगोली नगरपालिकेच्या अर्थसंकल्पाच्या बैठकीमध्ये 17 महिला नगरसेविकांपैकी एकच महिला नगरसेवक उपस्थित। अनुपस्थित महिला नगरसेविकांचे नातेवाईकच सभागृहात उपस्थित। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग चाचणीचा अहवाल SIT कडे सुपूर्द। आज न्यायालयासमोर सादर केले जाणार अहवाल। खासदार संदीपान भुमरेंचे चालक जावेद यांची अंबादास दानवेंना नोटीस। 7 दिवसांच्या आत दिलगिरी व्यक्त न केल्यास 1 कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशारा। नमाज पठणाला येणाऱ्या नागरिकांसाठी भिवंडी महापालिकेने एका रात्रीत तोडलं उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण। नमाज पठणासाठी येणाऱ्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्यानं सुशोभीकरण हटवलं। बदलापुरात ज्या स्कूल बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग झाला त्या बसवर 11,500 रुपयांच्या दंडाची कारवाई। केवळ दंडात्मक कारवाई केल्यानं स्कूल बस चालकांना मिळतं मोकळं रान।